आणि जनरली आपण जो न्यूमोनिया होतो स्वॅलोइंगच्या प्रॉब्लेममुळं, तो एकदा आहे कळल्यानंतर पुढे काय काळजी घेणं अपेक्षित असतं? पुढे म्हणजे आपल्याला आता स्वॉलोइंगची ट्रीटमेंट चालू करायला लागते. हं. स्वॉलोइंग ट्रीटमेंटमध्ये स्वॉलोइंग एक्सरसाइजेस असतात, स्वॉलोइंग मॅन्युअर्स असतात, हां. पोस्चरल मॉडिफिकेशन असतं, फिर ब्रीथिंग पॅटर्न कशी असते, डाएट मॉडिफिकेशन असतं आणि वेगळे-वेगळे इलेक्ट्रिकल स्टिम्युलेशन्स असतात. त्याच्याने अच्छा. आम्ही पूर्ण हे स्वॉलोइंगची ट्रीटमेंट आहे. ओके. त्याच्यामधून तुम्हाला सांगितलेले कुठलेही सायन्स असेल, या कुठलेही तुम्हाला सिम्प्टम्स दिसत असेल तुमच्या पेशंटमध्ये, तुमच्यामध्ये या कुठल्या रिलेटिव्हजमध्ये, हं. तर प्लीज कन्सल्ट अ स्वॉलोइंग स्पेशलिस्ट. त्याच्यामुळे आपल्याकडे ह्याच्याबद्दल ट्रीटमेंट अवेलेबल आहे. आणि यामध्ये असं होतं का, की जेवढं लवकर तुम्ही ही ट्रीटमेंट चालू करताल, तितके रिझल्ट्स चांगले येण्याची शक्यता तुम्ही असते? जेवढ्या लवकर ट्रीटमेंट चालू करणार, तर ट्रीटमेंटचा जो स्पॅन असतो तो कमी असतो. ओके. तुम्ही आमच्याकडे लेट आले, तर ट्रीटमेंटचा जो स्पॅन आहे तो वाढत जातो. अच्छा. पण नेमकी असं आहे, की तुम्हाला चेंजेस दिसणारच आहे, हं. त्याची गॅरंटी आहे. पण वेळ जो लागतोय हां. तो थोडासा वाढेल. ओके. तुम्ही लेट आले तर वेळ जास्त लागेल, अच्छा. लवकरात लवकर आले तर वेळ कमी लागेल.